पंचायत समिती गणाचे अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर थोरात आपल्या सोबत आहेत. काय सांगाल साहेब, आज तुम्ही रिंगणात उतरला आहात तर? सर्वप्रथम मी छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. तसेच आमचे मनोजदादा पाटील जरांगे यांचा आशीर्वाद घेऊन मी आज इलेक्शन लढत आहे. अपक्ष ते बी अपक्ष लढण्याचा आपण का निर्धार केला? मी अपक्ष लढण्याचा असा निर्धार केला. मी 1986 चा बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. पण आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली नाही का? मी पक्षाकडे उमेदवारी मागणार नव्हतो. मला फक्त समाजसेवा करायची. या पक्षाचं धोरण वेगळं असतं. आपण त्यांच्याकडून जर निवडून आलो तर ते म्हणते असंच बोल ते आपल्याला बंधनात टाकत्या. त्यामुळे आपण या पक्षाचा निर्णय घेतला आहे. मला फक्त माझ्या दादाचा आशीर्वाद आहे, मनोजदादा पाटलाचा. आपल्याला जर जनतेने निवडून दिलं तर आपण काय? मी जरा जनतेने निवडून दिलं. मी पहिला समाजसेवक आहे. समाजाची सेवा करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन आणि करत आहे. आता सध्या चालू पण मी समाजसेवा म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या गावची एक चमार समाजाची मुलगी मी आमच्या गावात नांदाला आणली आहे व तशीच नाईक समाजाची मुलगी नांदाला नेऊन घातली आहे. आणि समाजसेवा मी समाजासाठी माझा एकच ध्यास असतो का समाजात भांडण होऊ नये असं माझं ध्येय असतं. मला जर गावातलं कोणाचं गोरगरिबाचं लग्न असलं तर सकाळी येते माणसं, ते घरचे लग्नावाले माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात काका तुम्ही आज आमच्या लग्नाला या. मी स्वतः लग्नात उभा राहतो आणि आहेर पण करतो 200 रुपये 500 रुपये. आणि ते लग्न लागू तर मी तिथंच उभा असतो. लग्न लागल्यानंतर ते मग आपल्याला आशीर्वाद आपणच म्हणायचं आता मी जाऊ का, ते म्हणते जा काका आमचं छान झालं. एवढी समाजसेवा करतो मी. जे मतदार आहेत सर्वसामान्य कुटुंबातले आहेत त्यांच्याकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असेल? सर्वसामान्य जनतेकडे माझा, मी राजकीय नेता नाही पण समाजसेवक बरोबर श्रेष्ठ आहे. मला काही माझा स्वतःचा अनुभव आहे. मी समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करतो. कोणाचा समजा ऍक्सिडेंट झाला तर मी स्वतः माझी गाडी घेऊन त्या पेशंटला घाटी रुग्णालयात ऍडमिट करतो. अजून माझ्याकडून जे समजा असं कोणी पै चाललं तर मी त्याला स्वतः म्हणतो तुम्हाला बस बोला बोला विचारा. तसेच तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे, त्यांच्यासाठी काय उपाययोजना करणार? मला हे सांगायचं आहे. मला हे पक्षावाले काय करतात, तुम्हाला आता ओशी प्यायला देतील आणि नंतर देशीला सुद्धा विचारणार नाही, तुमच्याकडे काही पैसा राहणार नाही. तर मग मला हेच म्हणायचं आहे. आता हे 2 दिवस हे सुगीचे, तर तुम्ही कोणाच्या आश्वासनाला भुलता पिला बळी पडू नका. कोणाची तुम्ही मतदार राजा आहे. तुमचा हा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला संविधानामधून एकच मत द्यायचा अधिकार दिलेला आहे. हे विकायचा अधिकार नाही दिला पैशानं विकायचं नाही. पैशाने विकायचं असतं तर धीरूभाई अंबानीकडे गंज पैसा आहे. पण हे पैशाने विकायचं नसतं मत. आपलं स्वतः आपण निर्णय घ्यायचा आहे. कोण माणूस चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण समाजाची सेवा करू शकतो का निवडून आल्यावर काळ्या काचा करून नुसता हिंडू शकतो. आता माझं एक उदाहरण देतो. मी हे दोन्ही माझ्या समोर जे माणसं उभे आहे त्यांचं नाव नाही घेत मी, पण माझ्या समोर उभा आहे. मी त्यांना ग्रामपंचायत पासून मार्केट कमिटी पंचायत समिती यांना मी गुलाल लावलेला आहे. आणि आताचा एक भावी सदस्य आहे आता माझ्या समोर ठाकला आहे तो, त्याला तर अजून ग्रामपंचायत निवडून नुसता ग्रामपंचायत सदस्याचे हात नाही वाढले त्याचे, तर तो दुसऱ्या पक्षात गेला आणि माझ्या विरोधात ठाकला होता. तर मी त्यावेळेस मला स्वतः नायकाच्या उमेदवारापेक्षा मला 17 वोट कमी पडले आहे. आणि ह्याच कळकळीने मी आज समाजापुढे उभे आहे. आणि जर आपल्या समाजाने निवडून दिलं तर आपण त्यांचे कॉल वगैरे व सुखदुःखात सहभागी होसाल का? मला फार छंद आहे. मला जर जनतेने सेवा दिली, मला सेवा करायची संधी दिली तर मी गोरगरिबासाठी, आता आमच्या समाजाचं इतकं वाटोळं झालं आहे बघा या राजकारण्यामुळे. आमच्या मुलाचे लग्न 40 45 वर्ष वय झालंय. यायला लोक म्हणते नोकरी नाही तर छोकरी बी नाही, असा एक आता अनुभव आहे मला. आणि मी या एका वर्षात कमी 2-4 लग्न माझ्या हाताने होतात. मला अशी समाजाची सेवा करायची सवय आहे. ओके झालं.